ज्या दिवशी 200 वर्षांच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडून आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतला, आजचा दिवस हा कुठल्याही सण आणि उत्सवापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण आज या महान राष्ट्राचा गौरव दिन आहे. मित्रहो, स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे 1857 चे स्वातंत्र्य समर. स्वातंत्र्य म्हणजे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान. स्वातंत्र्य म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोसांचे समर्पण. स्वातंत्र्य म्हणजे लोकमान्य टिळकांचा प्रखर राष्ट्रवाद. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळ्या पाण्याची शिक्षा, महात्मा गांधींचा अहिंसात्मक संघर्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान. अशा हजारो वीरांच्या रक्त, अश्रू आणि घामातून स्वातंत्र्य पेटला आहे. ही भारत मातेप्रती निष्ठा वीर सावरकरांच्या गीतातून व्यक्त होते. नभी नक्षत्रे बहुत परी प्यारा, मद भारत भूमीचा तारा. नभी नक्षत्रे बहुत परी प्यारा, मद भारत भूमीचा तारा. प्रासादिते भव्य परी मद भारी, आईची झोपडी प्यारी. प्रासादिते भव्य परी मद भारी, आईची झोपडी प्यारी. ही आर्तता, ही देशाबद्दल उत्कट भक्ती आपल्याला जाणीव करून देते की स्वातंत्र्य दिन आपल्या जगण्यातून दिसला पाहिजे. मित्रहो, स्वातंत्र्य दिन जगण्यातून दिसणे म्हणजे काय? आपल्यातील काही जण सुभेदार संजय सावंत यांसारखे सिंहर पराक्रम गाजवतील, तर काही जण डॉक्टर, इंजिनियर बनतील, शिक्षक बनतील, शेतकरी बनतील, कामगार बनतील, पण प्रत्येक जण देश सेवेसाठी थकतील, जबाबदार नागरिक असतील. आता जबाबदार नागरिक कोण? या कावडे गावच्या ग्रामसभेत जेव्हा एखादी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न होतात, बेघरांना घरे मिळतात, अडचणीच्या वस्त्यांना रस्ते मिळतात, त्यावेळी ती सन्माननीय सरपंच मार्का मॅडम, उपसरपंच गावकर सर व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये दिसतो. जबाबदार नागरिक, ज्यावेळी कर्मचारी वर्ग प्रत्येक गावपालिका समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतो, त्यावेळी माननीय बुंदे सर, पालव सर, गोसावी सर, जाधव सर यांमध्ये दिसतो. जबाबदार नागरिक, या गावातील आरोग्य कर्मचारी जेव्हा प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रयत्नशील असतात, तेथे दिसतो जबाबदार नागरिक. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना तन्मयतेने शिकवतात, अंगणवाडी त्यांची मुलांची काळजी घेतात, तेथे दिसतो जबाबदार नागरिक. विद्यार्थी जेव्हा कसून अभ्यास करतात,